नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय दीपकवरती हल्ला केल्यामुळे पोलीस पार्थ आणि जीवा या दोघांनाही अटक करण्यासाठी घरी आलेले असतात. मानिनी पोलिसांना सांगत असते, सर तुम्ही प्लीज ऐका, चूक माझ्या मुलांची नाही आहे. पोलीस म्हणतात चूक कोणाची असू दे, आम्ही आता हयगय करणार नाही आणि काहीही ऐकून घेणार नाही, कारण ते इथून पळून गेलेले आहेत. इतक्यात जीवा खाली आलेला असतो. जीवा खाली आल्यानंतर म्हणतो रागारागामध्ये, पळून जायला आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही आहे इन्स्पेक्टर साहेब, असं तो म्हणालेला असतो. पोलीस विचारतात की तर जीवा तुम्हीच आहात आणि पार्थ कुठे आहे, असं पोलीस इन्स्पेक्टरांनी विचारलेलं असतं. इतक्यात पार्थसुद्धा तिथे आलेला असतो आणि आपली ओळख सांगत पार्थ म्हणतो, मीच पार्थ देशमुख याचा मोठा भाऊ. पोलीस म्हणतात अगदी मस्त आहे, मोठा आणि छोटा मिळून चांगला मोठाच पराक्रम गाजवला आहे, असं म्हणून ते कॉन्स्टेबलला म्हणतात की म्हात्रे घ्या यांना ताब्यात, करा यांना अटक. असं म्हटल्याबरोबर घरातील सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. पोलिसांनी अटक करा असं म्हणताच घरातील सर्वजण घाबरलेले असतात. मानिनी म्हणत असते, हो त्यांनी काहीच केलेलं नाही आहे, प्लीज त्यांना अटक करू नका, असं म्हणून ते डोक्याला हात लावत असते. पार्थ म्हणत असतो, नाही आई तू प्लीज जरा शांत राहा, असं म्हणून तो पोलिसांना विचारतो, काय केले आम्ही, कशासाठी अटक करताय. तेव्हा पोलीस म्हणतात की मिस्टर दीपक यांना मारहाणीच्या गुन्ह्याखाली तुम्हा भावांना आम्ही अटक करत आहोत. पोलीस असं म्हणतात तेव्हा जीवा विचारतो, काय मिस्टर दीपक, कोणत्या अँगलने मिस्टर दीपक, त्याला मारहाण केली या गुन्ह्याखाली तुम्ही गुन्हा म्हणताय, त्याला हो जी शिक्षा आम्ही केली आहे ना त्यासाठी आमचं कौतुक झालं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला अटक करताय, असा जाब उलट तो पोलिसांना विचारतो. गुन्हेगारांना मोकाट, निर्दोष माणसांना आत टाकताय तुम्ही, गुन्हेगार मोकाट तिकडे फिरत आहेत, यामध्ये तुमचा हाच कायदा आहे का. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब मोठमोठ्याने ओरडतात, माझ्यावरती आवाज चढवायचा नाही मिस्टर जीवा, देशमुख नाही तर इथून फरफटत घेऊन जाईन, असं तो इन्स्पेक्टर म्हणत असतो. मानिनी जीवाला शांत राहायला सांगते. त्यानंतर इन्स्पेक्टर म्हणतात की मी ड्युटीवर आहे याचं भान ठेवा तुम्ही. पार्थसुद्धा आता जीवाला सांगतो, जीवा शांत राहा. इन्स्पेक्टर साहेबांसमोर तो कबूल करतो की आम्ही मारले दीपकला. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब विचारतात का मारलं. पार्थ सांगू लागतो की कारण त्याने कामच तसं केलं आहे. तेव्हा रागातच पार्थला म्हणत असतो, अरे दादा तू काय एक्सप्लेन करतोयस यांना, हे आपल्याला अरेस्ट करायला आले आहेत, याचा अर्थ दीपकने स्वतःच्या तोंडाने कबूल केलं असेलच की त्याने गुन्हा केला आहे म्हणून. इन्स्पेक्टर हो असं म्हणतात. इन्स्पेक्टर म्हणतात त्याने कबूल केलं आहे, त्याने सांगितलं आहे की दोघांनी पर्सनल ग्रजेस काढण्यासाठी त्याच्यावरती अटॅक हल्ला केलेला आहे, मारहाणसुद्धा तुम्ही त्याला केलेली आहे. जेव्हा विचारतो हो का, आणि तुम्ही त्याच्यावरती लगेच विश्वाससुद्धा ठेवलात. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटते की इन्स्पेक्टर म्हणतात आम्ही त्याच्या शरीरावरच्या घाव आणि जखमा बघितलेल्या आहेत. जेव्हा म्हणतो की हो इतकं मारलं तुम्ही त्याला, अरे तुम्ही शिकलेली वेल एज्युकेटेड मुलं आहात ना, इतकं कोणी कोणाला मारतं का, असं इन्स्पेक्टर जीवाला म्हणतात. जेव्हा ओरडूनच म्हणतो हो मी मारतो आणि माझ्या जवळच्या माणसांना कोणी जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी असेच हाल करतो आणि तरीही त्याचं नशीब चांगलं म्हणून मी त्याला जिवंत सोडले, नाहीतर असं पुढे तो म्हणत असतो. इतक्यात मी त्याचे तुकडे तुकडे करून टाकणार होतो, हे पुढे तो बोलणार असतो, परंतु पार्थ त्याला थांबवतो आणि म्हणतो जीवा जरा शांत हो. जीवा डोक्याला हात लावतो आणि शांत होतो. काव्य ही भडक डोक्याने जीवाकडे पाहत असते, कारण तिला राग आलेला असतो की जीवा हा नंदिनीसाठी लढतो आहे. कोणासाठी लढतोय, माझ्यासाठी नाही नंदिनीताईसाठी, हा प्रश्न तिला खूप मोठा पडलेला असतो. जीवा शांत होत सांगतो, त्याने पर्सनल खुन्नस काढल्याचं स्टेटमेंट दिले ना तुम्हाला, आता माझं स्टेटमेंट घ्या. दीपकने काल माझ्या बायकोवरती खूप मोठा हल्ला केला आणि तिचा जीव घेण्याचा सुद्धा त्याने प्रयत्न केला आहे आणि माझ्या बायकोला हात लावणाऱ्यांचे हेच हाल होतील, असं जेव्हा खूप मोठमोठ्याने आणि रागात इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असतो. हे पाहून सर्वांना धक्का बसतो. काव्या तर अगदी शॉक होऊन जाते आणि रागातच जीवाकडे पाहते, कारण तिला हे पाहत नसतं. तेव्हा आता तुमची नक्की बायको कोण, असं म्हणून इन्स्पेक्टर साहेब जीवाला विचारतात. जीवा सांगतो, नंदिनी जीवा देशमुख माझ्या बायकोचं नाव आहे, या घरची सून आणि माझे बायको, हे जीवाचं स्पष्टीकरण देऊन त्याने इन्स्पेक्टरला सांगितलेलं असतं आणि हे ऐकून काव्याला धक्काच बसतो. तेव्हा इन्स्पेक्टर विचारतात, म्हणजे त्या दीपकने नंदिनीवर म्हणजे तुमच्या बायकोवरती हल्ला केला आणि म्हणून तुम्ही एवढे चिडलात. तेव्हा जेव्हा म्हणतो हो त्यासाठी मी चिडलोय आणि म्हणूनच आम्ही त्याला फोडून काढल्याचं सांगतो. इन्स्पेक्टर साहेब हसतात आणि म्हणतात, आम्ही म्हणजे काय, लगेच ते करेक्ट करतात, तुम्ही दोघांनी त्याला मारलंत ना. इतक्यात पार्थ म्हणतो, हो
मी मारलं त्याला, आम्ही दोघांनी मिळून त्याला मारलं. इन्स्पेक्टर म्हणतात, मिस्टर पार्थ देशमुख, हल्ला तर नंदिनीवरती झाला होता, म्हणजे जीवाच्या बाईकवरती झाला होता. तुम्ही का मारायला गेलात त्या दीपकला आणि कुठल्या नात्याने तुम्ही त्याला मारलं, असं ते त्याला विचारत असतात. सगळेजण पार्थकडे पाहत राहतात आणि पार्थ म्हणतो की हो, देशमुखांची सून या नात्याने मी त्या दीपकला मारलं. काव्या त्याच्याकडे पाहतच राहते. पार्थ म्हणतो की आमच्या घरची मेंबर या नात्याने आणि माझ्या लहान भावाची बायको या नात्याने, म्हणून मी तिला मारलं आहे. त्यानंतर नंदिनी, पोलीस विचारतात, नंदिनी तुमची भाऊजई बरोबर? इन्स्पेक्टर विचारतात, हो. पार्थ म्हणतो, हो, भाऊजई या नात्याने नाही तर काव्याची बहीण या नात्याने सुद्धा आम्ही त्याला मारलेलं आहे. आणि इतकंच नव्हे तर फक्त नंदिनीवरच नव्हे तर काव्यावर सुद्धा दीपकने यापूर्वी हल्ला केला होता, म्हणजे माझ्या बायकोवरती. काव्या कोण असं इन्स्पेक्टर विचारतात. तेव्हा पार्थ काव्याची ओळख करून देतो आणि म्हणतो की पार्थ देशमुख ह्यात तुमच्या कोण लागतात, असं इन्स्पेक्टर साहेब विचारतात. पार्थ सांगतो, काव्या माझी बायको आहे. त्यावेळी इन्स्पेक्टर विचारतात, ज्यावेळी तुमच्या बायकोवरती हल्ला करण्यात आला त्यावेळी तुम्ही कंप्लेंट का नाही केली, असं पोलीस त्याला विचारतात. पोलीस काय सुट्टीवर गेले होते का? इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्हाला कायदा हातात घेण्याचं कारण काय, आता बोला ना द अँग्री यंग मॅन, असं म्हणून जीवाला सुद्धा ते प्रश्न विचारू लागतात. उत्तर द्या तुम्ही अगोदर, असं पोलीस इन्स्पेक्टर जीवाला म्हणतात. जेव्हा म्हणतो, हो उत्तर देतो ना, आहे माझ्याकडे उत्तर, मला सांगा इन्स्पेक्टर साहेब, तुमचं लग्न झालं आहे का? तेव्हा इन्स्पेक्टर रागातच विचारतात, हा काही प्रश्न आहे का विचारण्याचा? जेव्हा म्हणतो, सरळ साधा सोपा प्रश्न आहे, तुमचं लग्न झाले की नाही? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, हो झालंय माझं लग्न. जेव्हा म्हणतो, जस्ट इमॅजिन करा, काल जे काही माझ्या बायकोसोबत झालं, म्हणजे त्या दीपकने तिला किडनॅप केलं, फासावरती लटकवलं, बांधून ठेवलं आणि तिला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला, तिचा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आणि हेच सगळं त्याने तुमच्या बायकोसोबत जर केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांना खूपच राग येतो. ते मोठमोठ्याने ओरडतात, डोळे वगैरे मोठे करून त्याच्याकडे पाहतात आणि म्हणतात, मिस्टर जीवा देशमुख, असं म्हणून ते जीवाच्या अंगावरती हात उचलणार असतात. इतक्यात पार्थ पार्थ मागे असतो आणि तो म्हणतो की एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, त्याच्यावरती हात उचलायचा नाही, हा माझा भाऊ आहे, त्याच्यावरती तुम्ही हात उचलायचा नाही. तेव्हा सगळेजण त्याच्याकडे पाहत राहतात. इन्स्पेक्टर साहेब देखील त्याच्याकडे पाहतच राहतात आणि त्यांच्याकडे असणारी काठी, त्यांनी उगारलेली काठी खाली फेकून देतात. जेव्हा ती काठी उचलून त्यांना देत असतो आणि म्हणतो, काय झालं इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला राग आला का? आता आपल्या बायकोवर कोणीतरी असा हल्ला केलाय म्हटल्यानंतर तुम्ही शांत बसणार का? एवढंच की तुम्ही हेच केलं असतं, फक्त माझ्याकडे वर्दी नाही, तुमच्याकडे वर्दी आहे, म्हणून तुम्ही कायद्याने गेला असता आणि माझ्याकडे सुदैवाने ती नाही आहे, म्हणूनच मी माझ्या पद्धतीने गेलो. पण माझ्या बायकोला हात लावणाऱ्यांचे हात तोडून टाकण्याची धमक माझ्यात आहे आणि म्हणूनच त्या दीपकला मी फोडून काढला आहे. तेव्हा काव्या अगदी रागातच जीवाकडे पाहत राहते आणि माझी बायको असं सारखं तो नंदिनीला म्हणत असतो. त्यामुळे काव्याला खूप राग आलेला असतो. तो म्हणतो की जीवाचं काय सुरू आहे सतत, माझी बायको माझी बायको. जीवा म्हणतो की नंदिनी फक्त माझी बायको नाही आहे तर माझा अभिमानसुद्धा आहे आणि मला वाटतं की मी काही चुकीचं केलेलं नाही.